भिडू दे आता हा डोल्याला डोला अरुण अरुण करू नको इशारा भिडू दे आता हा डोल्याला डोला इता बिठिणगी तिता बिठिणगी इता बिठिणगी तिता बिठिणगी गोसांना पेटू दे हात ही पोलीस आजूक तू पातली तिला म्हावऱ्याचा लागलाय ना अरे ही पोलीस आजूक तू पातली तिला म्हावऱ्याचा लागलाय ना चोरून जरी यो कॅटमॅट झाला खबर झाली कोलीवाऱ्याला चोरून जरी यो कॅटमॅट झाला खबर झाली कोलीवाऱ्याला अव लागलाय आता तोला सुटाया लागलाय आता तोला सुटाया किसकाची फुटली लाट ही पोलीस आजूक तू पातली तिला म्हावऱ्याचा लागलाय ना ही पोलीस आजूक तू पातली तिला म्हावऱ्याचा लागलाय ना म्हावऱ्याचा लागलाय ना I love you. SSK.
वा. खूप छान, अतिशय सुंदर आणि जबरदस्त असा एन्जॉय झालेला आहे आजच्या दिवसाचा तर फिटनेस मिळाला, परंतु नक्कीच दुसऱ्या दिवसाचा सुद्धा फिटनेस मिळण्यासाठी आपल्याला दुसऱ्या सुद्धा दिवसासाठी जॉईन करायचं आहे. तर नक्कीच ही एनर्जी, ही हॅपीनेसपणा कशा प्रकारे निर्माण होतो, तर आपल्यासोबत ज्यांनी वर्कआउटला स्टार्ट केले होते असे ग्रेट डायनामिक लेडी अनुप्रिया येडू मॅम सोलापूरवरून आहेत. तर नक्कीच आपण त्यांच्याकडे जाऊयात. त्यांना हॅपीनेसपणा कशा पद्धतीने मिळाला ते आपल्याला शेअर करतील. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. मस्त असं एन्जॉय झालेला आहे. संडेचा वर्कआउट, फ्री वर्कआउट, सगळ्यांना स्पॉटलाइट वर्कआउट मिळतो आणि नक्कीच ही एनर्जी आपल्याला 1-2 दिवसात मिळत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. कंटिन्यू सातत्यामध्ये राहायचंय आणि जे आपलं 10 मिनिटाच्या आत जो सकस संतुलित आहार आहे तो घ्यायचे. त्याच्यानं आपल्याला दुप्पट पटीनं आपलं एनर्जी वाढतो. तुम्हाला माहितीये सारखं सारखं आपण तेच, म्हणजे सगळेजण आपले लीडर्स असू दे किंवा वेलनेस कोच असू दे, तेच सांगतात की तुम्हाला आपला जो डाएट आहे सकस संतुलित आहार हा सर्वात बेस्ट आहार आहे. कारण आपण जे औषधं किंवा दवाखान्यात जाऊन जे काही आपले आजार असतील औषधं घेऊन आपण कमी करतो, पण तो तात्पुरता पुरती म्हणजे तेवढ्या वेळापुरती आपले कमी होतात आणि जे आपले आजार असतील ते पुन्हा दबले जातात आणि पुन्हा थोड्या दिवसांनी पुन्हा तो स्टार्ट होतो. त्याच्यामुळे दवाखान्याची पायरी चढण्यापेक्षा आपल्याला हा जो फॅमिली आहे यामध्ये कंटिन्यू राहायचंय आणि जो सकस संतुलित आहार आहे तो तर कंटिन्यू घ्यायचंय. कारण 4 वर्ष झाली मी सतत सकस संतुलित आहार घेतले. मला दवाखान्याची पायरी म्हणजे मी चढत नाहीये आता. म्हणजे तो जे औषधांना खर्च ठेवतो म्हणजे ते खर्च तुम्हाला माहितीये. साधा आपण आता जरी पेन किलरची जो गोळी आहे ती घेतली तरी 5 ते 10 रुपयाला एक गोळी आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर खर्च करण्यापेक्षा ह्या सकस संतुलित आहारावर खर्च करा. आज रविवार आहे, सगळ्यांना म्हणजे सुट्टीचा दिवस, फिरण्याचं म्हणजे फिरतात बाहेर जाऊन, म्हणजे बाहेर जातात सगळे, एन्जॉय करतात. पण एन्जॉय करा. लाईफ आहे आपला जो हे आयुष्य आहे ते एवढंच आहे आपल्याला आणि एन्जॉय करायचे. पण आपल्या जर जिभेवर जर कंट्रोल असेल, आपण सगळ्या गोष्टी समोर जरी आपल्या समोर आलं तरी आपण तो घेत नाही. कारण का आपण 1 तास आपल्या शरीरासाठी घाम घालतो, मग तेवढे कॅलरीज बर्न करतो. तेवढे कॅलरीज, डबल कॅलरीज इंटेक करण्यापेक्षा आपण आपल्या जिभेवर ताबा ठेवायचे. आणि दुसरी गोष्ट, संडे आहे, एन्जॉय करा. पण आहार कंट्रोलमध्ये किंवा डाएट कंट्रोलमध्ये. आता 10 मिनिटांच्या नंतर हे कॉल झाल्यानंतर सगळेजण सकस संतुलित आहार घ्यायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळा आहे, पाणी भरपूर प्या. उष्णतेचा जर त्रास असेल तर लिंबू पाणी, शरबत नाही, साखर नाही, फक्त लिंबू पाणी आणि त्याच्यात काळं मीठ हे इंटेक करा. आणि सब्जा माहितीये तुम्हाला, काळे काळे असतात, तो भिजवायचा 5 ते 10 मिनिट, तो प्यायचे. ज्यांना उष्णतेचा त्रास असेल, युरिन इन्फेक्शन असेल, ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात. तर माझं तर जे आहे फिटनेस भरपूर मला भेटलेला आहे. मी कधीही स्पॉटलाइटला द्या, मी करते, कारण एनर्जी वाढलेली आहे माझ्यात. आणि सगळ्यांना एकच सांगते की लाईफ आपल्याला आपल्या परीनं जगायचंय तर थोडा बदल करायचंय. नेहमी नेहमी तेच आम्ही सांगत असतो. आपल्या ह्याच्यात बदल करा, जीवनशैली बदल करा, चांगल्या गोष्टी शिका, वाईट गोष्टींच्या आहारी जाऊ नका. एवढंच होतं सर. थँक्यू. गुड मॉर्निंग सगळ्यांना.
थँक्यू मॅडम. खूप सुंदर अशी मॅडमने माहिती दिलेली आहे. तर नक्कीच आपल्याला टाइम मॅनेजमेंट सुद्धा करणं गरजेचं आहे. तर आयुष्यातला आपल्याला प्रत्येक दिवसातला 24 तासातला 1 तास आपल्या स्वतःच्या शरीरासाठी द्यायचा आहे. आपण स्वतः जर फिट झालो तर नक्कीच आपली फॅमिली सुद्धा आपण फिट ठेवण्याचं काम करत असतो. तर नक्कीच आपल्याला आहारामध्ये बदल करायचा आहे. तसं मॅडमने सांगितलं सकस संतुलित आहार मॅडम 4 वर्षापासून घेत आहेत. परंतु नक्कीच आपल्याला जर आजाराला मुळासहित काढायचं असेल तर नक्कीच आपल्याला व्यायाम आणि आहार घेणं गरजेचं आहे. तर आहार कशा पद्धतीने घेणार आहे तर ते नक्कीच प्रत्येकाचा डाएट प्रत्येकाच्या आजारावरती अवलंबून आहे. ज्यांना डिसऑर्डर नाही आहे तर त्यांचा डाएट वेगळा आहे, ज्यांना डिसऑर्डर आहेत त्यांचा डाएट वेगळा आहे. तर नक्कीच आपला कोच आपल्याला खूप छान असं गाईडलाईन्स करत असतात. तर आपल्याला सांगितलेल्या मार्गदर्शनानुसारच आपण तो डाएट घ्यायचा आहे. त्याच वेळी आपल्यामध्ये बदल होतो. तर मनाचं कोणी करणार नाही. जसं मॅडमने सांगितलं वर्कआउट झाला की आपल्याला लगेच सकस संतुलित आहार पाहिजे. तर लगेच आपल्याला 10 मिनिटाच्या आतमध्ये हा सकस संतुलित आहार घ्यायचा आहे. आणि नक्कीच खूप छान असा वर्कआउट प्रत्येकाने केला. तर सगळ्यांसाठी थँक्यू. या सिस्टमसाठी मी थँक्यू म्हणतो कारण ज्यांनी आपल्याला घरी बसून हा फिटनेसचा मूलमंत्र दिलेला आहे. तर नक्कीच आपल्याला हा फिटनेस आपल्या स्वतः पुरता मर्यादित न ठेवता आपण इतर सुद्धा हा फिटनेस देण्याचं काम करायचं आहे. इतरांच्या सुद्धा आयुष्यात एक हॅपीनेसपणा निर्माण करायचा आहे. जसं की आज आपण बघितलं कॉलवरती प्रत्येक जण हॅपी आहे, तसाच हॅपीपणा इतरांना सुद्धा देण्याचं काम करायचं आहे. यस, तर इव्हनिंगची बॅच आहे ते प्रत्येकाने जॉईन करायचे आहे. तोपर्यंत सगळ्यांना गुड मॉर्निंग. सगळ्यांचा मूव ऑन करतो.